सरकार आतापर्यंत या सूट सबसिडी अनुदान दुष्काळ किंवा जे काही अडचणीच्या काळात नैसर्गिक संकटामध्ये जी काही मदत आहे त्या मदतीच्या व्यतिरिक्त, कारण आमचं म्हणणं असं आहे की हे जे काही सूट सबसिडी अनुदान आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही आकडेवारीने काढलंय की ते 3% शेतकऱ्याच्या पुढे जात नाही. आणि सर्वसाधारण आता समजा अवजाराला सबसिडी आहे, ट्रॅक्टर 4 लाख किमतीचा त्याचा उत्पादन खर्च असतो, पण तुम्ही सबसिडीवर म्हणलं की ती कंपनी 6 लाख लावते. 1 लाख शेतकऱ्याची जे काही शेतकऱ्याच्या नावानं सबसिडी जाते ती कंपनीच्या खात्यात. हे फक्त एक्झाम्पल आहे. ते प्रत्येकाच्या बाबतीत, औषधाच्या बाबतीत, रासायनिक खताच्या बाबतीत, उपकरणाच्या बाबतीत किंवा काही असलं तरी या सगळ्या सूट सबसिडी अनुदानाच्या योजना या थेट कंपनीला लाभ देणाऱ्या आहेत, शेतकऱ्याला त्याचा थेट लाभ भेटत नाही. त्यामुळे ते थांबवा आणि त्याच्या बाबतीत तुम्ही मोठं काहीतरी एक जसा लाडक्या बहिणीच्या बाबतीत पॅकेज देण्याचा निर्णय घेतला तशा स्वरूपाची आपल्याला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. करावं लागेल. काय अडचण? कारण शेतकरी हा राज्यामध्ये 55% शेतकरी समाज आहे. शेतकरी किंवा त्याच्यावर अवलंबित्व असलेला समाज आहे. तो समाज जर अडचणीत असेल, त्याचा व्यवसाय अडचणी असायचे, त्याची कारणं निसर्गाची असो किंवा जागतिक कारणं असो, बाजारातल्या भावाची कारणं असो, अन्य कारणं असो, जर लाखभर शेतकरी या पट्ट्यात येणाऱ्या काळात आत्महत्येच्या मानसिकतेत असेल तर निश्चित आपण त्याचं परफेक्ट सोल्युशन शोधलं पाहिजे. जे की थोडंफार तेलंगणामध्ये ते यशस्वी झालंय. आपल्याला त्याच पद्धतीने काहीतरी एक सोल्युशन शोधलं पाहिजे. नाही, असा फॉर्म्युला पर्टिक्युलर कुणाचा नाही, फॉर्म्युला म्हणून नाही. इथल्या शेती व्यवसायाचा शेतकऱ्याचा अभ्यास केला तर एक तर स्पष्ट आहे की महाराष्ट्र हा देशात, ठीक आहे, महाराष्ट्र तुमचा प्रगत आहे, नद्यांची संख्या जास्त आहे, सह्याद्री सारखी देणगी आहे, सगळं आहे, पण मग तुमची इन्फ्रास्ट्रक्चरली ज्याला आपण प्रगती म्हणतो ती प्रगती आहे, पण ज्या राज्यातला शेतकरी देशात सगळ्यात जास्त आत्महत्या करतो याचं उत्तर बी आपल्यापेक्षा असलं सरकार मार्ग म्हणून असलं पाहिजे. आणि त्याच्या बाबतीत आपण सोल्युशन राज्यकर्ते म्हणून शोधलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. राज्यकर्ते म्हणून जे सरकार आहे ते कमी पडले, आपण स्वतः पण शेतकरी कमी पडतात. नाही, कमी पडण्याचा विषय नाही. हा विषय आम्ही सातत्यानं आज नाही, आता जवळपास 1980च्या दशकापासून मांडत आहोत. पण कसं असते की त्या काळात जुजबी झालेत ना, उपाय नाही असं नाही, पण ते जुजबी ठरले. शेतकऱ्यांची संघटना करण्याचाही प्रयत्न केला. आता 200-300 दिवस आम्ही तुरुंगात राहिलेली माणसं आहोत, तो विषय नाही. प्रयत्न झाले, त्याच्यावर थोडेफार जुजबी उपायही झाले, नाही असं नाही त्या काळामध्ये, पण परमनंट सोल्युशन काढावं लागेल. फसव्या हा शब्द नाही, त्याचा लाभ त्या उत्पादन करणाऱ्या कंपनीला होतो. ही योजना अशा योजना बंद करावं यासाठी तुम्ही सरकार आता याच्याकडे उपमुख्यमंत्री पक्ष देते, या संदर्भात तुम्ही निवेदन दिलंय का? आम्ही एक सांगितले की आता आजची आमची पहिली कार्यकारिणी झाली. सप्टेंबर ते नोव्हेंबर आम्ही सगळ्या महाराष्ट्रात संघटना बांधणीचा आणि हा विषय शेतकरी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करू. नोव्हेंबरच्या शेवटी आमच्या जेव्हा राज्याचं अधिवेशन असेल तेव्हा आम्ही आमचा अजेंडा सरकार म्हणून, आमचे नेते म्हणून, आमच्या पक्षाचे नेते म्हणून आम्ही त्यांच्या पुढे ठेवू.
तर मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्यानंतर याचा अर्थ फडणवीसांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचा आपला आमदार नाही असंच तुम्हाला म्हणायचं? नाही, तसा माझा उद्देश नाही. कुठल्याही आघाडीच्या युतीच्या सरकारामध्ये काही निर्णय घेताना मर्यादा असतात, नक्की मर्यादा असतात. आपण ते ओळखलं पाहिजे. आता समजा 3 पक्षाचं सरकार आहे, एखाद्या नेत्याच्या मनात असलं तरी अनेक काही ब्युरोक्रॅट असते, यंत्रणा असते किंवा दुसऱ्या एखाद्या आघाडीचा नेता असतो, पण ते वेगवेगळे विषय वेगवेगळ्याचे असतात, पण एका सुरात ते होत नसते शक्य. आम्ही कसं आहे, आम्ही व्यावहारिक मागणी करतो आहोत. मागच्या महिन्याभरामध्ये सुद्धा आपल्या इथं मराठवाड्यामध्ये 128 शेतकऱ्यांची आत्महत्या झालेल्या, सरासरी 3 शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत. गेल्या 18-20 वर्षाच्या वयाला आकडेवारी आहे. एक पासून हळूहळू वाढत ती दरवर्षी 1000 होऊन राहते. तुमचं ते नोव्हेंबरमध्ये आले विषय होईल, म्हणजे 4 महिन्यात किती शेतकऱ्यांची आत्महत्या 400 शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न असल्यामुळे तातडीने आपल्याला घ्यायची जबाबदारी पण आपलीच आहे. आपण शेतकरी 4 महिन्याची वाट न बघता तुम्ही तातडीने कार्यकारिणी बैठक जशी कार्यकारिणी घ्यायला केली, असं एक तुम्ही अभ्यास केल्यानंतर निवेदन दिलं तर कसं 400 शेतकऱ्यांची आत्महत्या आमच्या होऊ घातलेल्या विषयाला अडचण येऊ नये. तुमचं म्हणणं जरी रास्त असलं तरी शेवटी सरकार मायबाप आहे, त्याच्या अनेक अडचणी असतात, त्याच्या लायबिलिटी असतात. आता साधारण 50,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला दिल्यानंतर आणि पुन्हा शेतकऱ्याला त्याच्या लायबिलिटी असेट हे सगळे तपासावे लागतात. नाही, ते विषय नाही. हा राजकीय, आमचं मत नाही, तुम्हाला त्याचा राजकीय फायदा होऊ द्या, नाही असं नाही, पण या विषयाचं परमनंट सोल्युशन काढावं लागेल. आणि तुम्ही घाई करू नका. एवढ्या वर्षापासून आम्ही दम धरलाय, 30-35 वर्षापासून दम धरलाय, या क्षणाचा दम धरलाय. आम्हाला वाटतं या वेळेला हा आमचा प्रयोग 100% यशस्वी होईल. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय जी काही त्याची परिस्थिती आहे ते जाणून घेतली होती. त्यासाठी एवढं पण सांगितलं होतं की काही असे शेतकरी आहेत की जे आत्महत्या करायच्या माझं तेच मत आहे. तुम्ही या बाबतीतलं केंद्रीकराच्या बाबतीत बोलताय, ते माझे मित्रच आहेत. प्रश्न त्यांनी ठीक आहे, त्यांची जबाबदारी पार पाडली, त्यांनी ठीक आहे की काय आता प्रशासकीय आता त्यांनी ती राजीनामा म्हणता येत नाही, त्यांनी स्वतःच घेतलेला आहे. मला काही त्यातलं डिटेल माहिती नाही, पण याचा अर्थ तो अहवाल चुकीचा नाही एवढं मात्र स्पष्ट आहे. नाही, कसं आहे आता शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बाबतीत आणि शेतकऱ्याच्या आत्ताच्या परिस्थितीच्या बाबतीत अनेक जण त्याच्या पद्धतीने त्याचे निष्कर्ष काढत असतात. मंत्रालयातले बाबू वेगळे काढतात, बुद्धिमान वेगळे काढतात, शेतकरी नेत्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांचे नेते वेगवेगळे आहेत. आता ते पाच आंधळ्यासारखं हातीचं असल्याने आहे. पण एक गोष्ट आहे की या सगळ्यावर उपाय एकच आहे की तुम्ही त्याला आता डोनेशन, कॅश डोनेशन दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आता जसं म्हटलं तात्पुरती योजना, कर्जमाफी घेऊन तात्पुरती योजना त्याच्या विरोधात मी तात्पुरती हा शब्द वापरला नाही. त्या काळात त्या शेतकऱ्यासाठी केलेल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्याचे जुजबी फायदे झालेले आहेत. आणि कर्जमाफी तर आजच नाही, बॅरिस्टर अंतुल्यापासून प्रत्येक सरकाराच्या काळात होते. पण सारांश आहे की या सगळ्याचा काय म्हणतात ते उपाय 100% ज्याला आपण उपाय म्हणतो
ते औषध 100% लागू झालेलं नाही. झाला असेल, थोडाफार फायदा झाला असेल जुजबी त्या परिस्थितीत, पण 100% जर औषध लागू करायचं असेल तर आता तुम्हाला एक मोठं ड्रास्टिक डिसिजन घ्यावं लागेल. आणि तेच आम्ही शेतकरी समाजापर्यंत राज्यात पोहोचू आणि आमच्या पक्षाच्या नेत्याला सांगू की बाबा आता तुमचे सगळे उपाय केले हे आम्ही आभारी, तुमचे ज्या ज्या सरकारांनी केले त्यांचा आभारी आहे, ते काही वाईट म्हणत नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकरी समाजाला मान सन्मानानं आणि काय म्हणतात ते जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, सन्मानानं जगायचं असेल, त्याचं हित व्हायचं असेल तर आमच्या डोळ्यापुढे याच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. हे आमच्या शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीनं आम्ही आमची मांडणी करू, लोकात जाणार आहोत ना. आणि आम्हाला आशा आहे, आम्हाला आशा म्हणावा, आम्हाला आशा आहे की आतापर्यंतच्या आत्ता ज्या असलेल्या राज्याच्या राजकारणातल्या नेत्यांपैकी एकनाथराव शिंदे यांची निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे किंवा त्यांची जी काही आत्ताची मानसिकता आहे, इच्छाशक्ती आहे, कारण कसं असते शेवटी अनेक गोष्टी इच्छाशक्तीवर अवलंबून असतात, ते सगळ्यामध्ये सगळ्यात ती आम्हाला सकारात्मक दिसते, म्हणून आम्ही ही भूमिका घेतो. शिवसेना शेतकरी परिषद राज्यप्रमुख हे दत्ताजी पवार, आता नव्याने ज्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली ते आमचे दुसरे उपाध्यक्ष आमचे भैयासाहेब पाटील, आमचे तिसरे उपाध्यक्ष वीणा कदम सर, मनीषाताई तामसेटवार त्या आमच्या राज्याच्या उपाध्यक्षा म्हणून महिला, आमचे मेजर संदीप लगड उपाध्यक्ष, सर्वाला संदीप लगड, मेजर संदीप लगड, ते जय जवान जय किसान आहे ना, त्यांची एक त्रिदल संघटना आहे मोठी. सर्वांना आमचा नमस्कार. विशेषतः आज राज्यभरातील जवळपास 28 ते 30 जिल्ह्यातील, त्यांना आवाज करू नको, 28 ते 30 जिल्ह्यातील जे मागील अनेक वर्षापासून आपापल्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी चळवळी करतात, आंदोलनं करतात, अशा सर्व शेतकरी नेत्यांची आणि विशेषतः मधल्या काळामध्ये BRSच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये मोहीम चालवली होती त्या मोहिमेतही सहभागी असलेले हे सर्व पदाधिकारी, सर्व नेते आज यांची एक बैठक आज इथं पार पडली. आणि विशेषतः या बैठकीमध्ये 29 मार्च या दिवशी आमच्या सर्व MRS पार्टी, BRSचे सहकारी या सर्वांचा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश झाला. त्याच्यानंतर एक शेतकऱ्याचं राज्यस्तरीय अधिवेशन आमच्या नांदेडमध्ये मोठं पार पाडलं लोहा येथे. आणि त्या अधिवेशनामध्ये आमचे जे काही हजारो कार्यकर्ते होते या क्षेत्रात काम करणारे, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी शिवसेना शेतकरी परिषद ही एक आघाडी, ही एक फ्रंट, जे की शिवसेनेची अंगीकृत संघटना आहे, ती फ्रंट तयार करून त्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे. आणि त्या निवडीनंतर या फ्रंटची किंवा शिवसेना शेतकरी परिषदेची एक राज्य कार्यकारिणी आज पहिल्यांदा आम्ही या बैठकीमध्ये त्याचं आपल्या हातामध्ये पत्र दिलेलं आहे.
यांची आज या कार्यकारिणीमध्ये या पदाधिकाऱ्याची निवड झाली. जवळपास 30 मंडळी आहे. मी वाचून दाखवतो. उपाध्यक्ष दत्ता पवार साहेब, उपाध्यक्ष भैयासाहेब पाटील बुलढाणा, नाशिकचे खेमराज कौर, यवतमाळचे वीणा कदम, नागपूरच्या मनीषाताई तामसेटवार, पुण्याचे संदीप लगन आणि धाराशिवचे रामजीवन बोंदरे उपाध्यक्ष असतील. त्याच्यानंतर विभाग प्रमुख भैयासाहेब आपले लक्ष्मीराव वंगे लातूरचे विभागाचे प्रमुख असतील. निलेश महाजन हे जळगाव विभागाचे प्रमुख आहेत, म्हणजे खानदेशचे. अमित यादव पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि ऍडव्होकेट संजय ठाकरे हे विदर्भाचे प्रमुख आहेत, गडचिरोलीचे राहणारे आहेत. आणि याच्यामध्ये राज्य समन्वयक म्हणून कॅप्टन बबनराव गवारे हे जालन्याचे आहेत. जियाताई राजकुंडल छत्रपती संभाजीनगरचे आहेत. मारुती कारकर, मारुती जाधव सोलापूरचे आहेत. पुरुषोत्तम धोटे अमरावतीचे आहेत. गणेश खंडाळकर सोलापूरचे आहेत. प्रकाश बोनविरे अकोल्याचे आहेत. पांडुरंग आंबोरे वाशिमचे आहेत. त्याच्यानंतर राज्य संघटक म्हणून चंद्रकांत रेवल सिद्धा पाटील सोलापूरचे आहेत. नीता गायकवाड कोल्हापूरचे आहेत. मनचकराव बचाटे हे परभणीचे आहेत. अनिल पाटील बुलढाण्याचे आहेत. रामभाऊ खांडेकर हे सोलापूरचे आहेत. अनिल खंड हे संभाजीनगरचे आहेत. सुनील लहाने वाशिमचे आहेत. गजानन पाटील गोरेगावकर हे हिंगोलीचे आहेत. आणि या कार्यकारिणीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून उदगीरचे माजी आमदार मनोहरराव पटवारी हे आहेत. सर्वसाधारण ही कार्यकारिणीची आज निवड करण्यात आली. ही सगळी मंडळी अनेक वर्ष आहात. शेतकरी प्रश्नाविषयी अगदी शरदऋषींच्या काळापासून ही सगळी मंडळी शेतकरी प्रश्नाविषयी काम करते. मी सुद्धा त्या काळात शरद ऋषींच्या शेतकरी संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि आमची भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये ज्या काही शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात या बाबतीत एक चांगलं सोल्युशन, एक परफेक्ट सोल्युशन त्याला आम्ही तयार करतो आहोत की तिथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या जवळपास शून्यावर आल्या. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याचं हित व्हावं किंवा शेतकऱ्याचं जीवन सुखी व्हावं यासाठी शासनामार्फत अनेक प्रयत्न केले नाही असं नाही, पण आज घडीला त्याचा जर लेखाजोखा घेतला तर निश्चितपणे आजही महाराष्ट्र हे राज्य शेतकऱ्याच्या मध्ये बोलू नका, शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून समजल्या जाते आणि ती वस्तुस्थिती आहे. याला आम्ही काही एक सोल्युशन करणार आहोत. येणाऱ्या काळात जिल्हा तालुका या शिवसेना शेतकरी परिषदेच्या माध्यमातून मी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्याचा दौरा करेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका बॉडी, जिल्हा बॉडी या संघटनात्मक बांधणी करेल आणि त्यानंतर हा दौरा पूर्ण झाल्याच्या नंतर साधारण नोव्हेंबरच्या शेवटी एक राज्य पातळीवरचं एक शेतकरी अधिवेशन आम्ही घेऊ. त्या अधिवेशनामध्ये या पक्षाचे सुप्रीमो एकनाथरावजी शिंदे साहेब यांना तिथे मार्गदर्शक किंवा प्रमुख अतिथी म्हणून आम्ही बोलावणार आहोत. आणि या सगळ्या दौऱ्यानंतर, या सगळ्या संघटना बांधणीनंतर जो काही शिवसेना शेतकरी परिषदेचा अजेंडा आहे ते निश्चित आम्ही ठरावाच्या रूपामध्ये त्या अधिवेशनातून शिंदे साहेबांकडे देऊ. आणि पुढची आमची सगळ्यांची भूमिका आणि वाटचाल एकच आहे की एकनाथराव शिंदे हे नेते एक असे आहेत की सर्वसाधारण निर्णय घेताना धाडशी स्वरूपाचे त्यांनी मुख्यमंत्री पदाच्याही काळामध्ये अनेक निर्णय धाडशी घेतलेत.
फार काही त्याचा अभ्यास चिकित्सा न करता जर समाजहिताचा असेल किंवा लोकोपयोगी असेल, सर्व अर्थाने राजकीय दृष्ट्या हिताचा असेल तर ते निर्णय घेतात. आमची आशा आहे की सर्वसाधारण या राज्यातल्या शेतकऱ्याचा जो काही कळीचा विषय आहे, बाकी सगळ्या सूट सबसिड्या अनुदान कर्जमाफ्या या त्याच्या अंतुल्यापासून सर्व सरकाराच्या काळात कमी अधिक होतात, पण शेतीतला माणूस आजही अडचणीत आहे आणि त्याचं परफेक्ट सोल्युशन आम्ही त्यांना काढून देऊ आणि निश्चितपणे आमच्या मागणीला ते दाद देतील. तशी आमची चर्चाही त्यांच्या पातळीवर झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व 5, 25, 30 वर्षातले जे काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आम्ही सांगितलं की बाबा तुमची भूमिका सकारात्मक आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठल्याही नकारात्मक भूमिकेत शेतकऱ्याच्या बाबतीत नाही, पण समजा काही पाटीत सरकार असल्यामुळे तांत्रिक अडचणी जरी असल्या पण जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तुम्हाला येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदापासून आमची अशी आशा आहे की तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. त्या दिवशी मात्र या राज्यातल्या बळीराजाला जे काही कायमचं दुखणं आहे किंवा त्याला जीव गमवायची मानसिकता आणि भावना तयार होते, ही मात्र नष्ट होण्यासाठी जे काही आम्ही सुचू, आमचा प्लॅन, जो काही आमचा कार्यक्रम आहे, हे मात्र तुम्हाला अंमलात आणावं लागेल किंवा मग एखाद्या लाडक्या बहिणीसारखं तुम्हाला एक मोठं पॅकेज या बळीराजाच्या पदरी टाकावं लागेल किंवा त्यांना द्यावं लागेल. ही मात्र आमची भूमिका आमची आहे. त्यांनी त्या बाबतीतली भूमिका आमच्यासोबत सकारात्मक घेतलेली आहे. काही अडचण नाही. आम्हालाही या राज्यातला बळीराजा हा आत्महत्या करू नये अशी आमची इच्छा आहे असं ते बोलतात. आणि म्हणून आम्ही सर्वजणांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या काळात शेतकरी समाजात जाऊन की बाबा आता एक आपल्याला शेवटचा पर्याय आहे, कारण सगळे उपाय आणि सगळे पर्याय संपलेले आहेत. आणि आमची अशी आशा आहे की ते एकनाथराव शिंदेच असा निर्णय करून आपल्याला दिलासा देऊ शकतील अशी आमची आशा आहे. आणि ते आम्ही शेतकऱ्यापर्यंत तो संदेश पोहोचू आणि हे सगळं उभा करू असं आमचं ठरलेलं आहे. आज पहिली आमची राज्याची कार्यकारिणी झालेली आहे. पहिल्यांदाच आमची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकारिणी झाली. सप्टेंबरमध्ये आम्ही अगदी नोव्हेंबर पर्यंत पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून एक अधिवेशन घेऊन आमचा अजेंडा देऊ.